गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सम्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पुढचे जे सम्स आहेत ना बेटा आपले कॉम्प्लेक्स नंबरचे, ते ना बेटा हे फॉर्म्युले त्याला लागतीलच आणि त्याच्या पुढे त्याला ॲडिशनमध्ये लागतात फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. त्याला ॲडिशनमध्ये काय लागते बेटा? फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी काय फंड आहे ते बघू. लॅपलास ऑफ सपोज ई रेज टू ए टी असेल आणि एफ ऑफ टी असेल, ठीक आहे, विच इज इक्वल टू, याचं उत्तर येतं एफ ऑफ एस मायनस ए. अजून एक शिफ्टिंग प्रॉपर्टी बेटा फर्स्ट शिफ्टिंगच म्हणतात त्याला, ई रेज टू मायनस ए टी इंटू द एफ ऑफ टी असेल तर याच्यासाठी येतं एफ ऑफ एस प्लस ए. याच्यासाठी किती येतं बेटा? एफ ऑफ एस प्लस ए. याच्यासाठी किती येतं बेटा आन्सर? एफ ऑफ एस प्लस ए. ओके, आता या दोघीच्या दोघी फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी मध्ये गिनल्या जातात. या दोघीच्या दोघी कशामध्ये येतात बेटा? फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. आता फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टीचे सम्स ओळखायचे कसं काय? तर त्याला ना बेटा पुढे लॅपलास काहीतरी असेल पण प्रत्येकाला मल्टिप्लाइड बाय ई रेज टू ए टी किंवा ई रेज टू मायनस ए टी कंपल्सरी असेल. ए पुन्हा डिजिटच आहे, जसं इथे आपले ए साइन ऑफ ए टी कॉस ऑफ ए टी होते ना बेटा, तसेच ए पण हा एक डिजिटच असेल. जसं मी तुमचं ह्या स्टाईलचं पहिलं गणित घेतो, लॅपलास ऑफ ई रेज टू मायनस 3t इंटू द टीचा स्क्वेअर. ई रेज टू मायनस 3t इंटू द काय आलं बेटा? टीचा स्क्वेअर. पहा इथे आतापर्यंत कुठेही असं मल्टिप्लिकेशनला आलं होतं का आपल्याला? ई रेज टू ए टी किंवा ई रेज टू मायनस ए टी? अजिबात नाही. ठीक आहे, म्हणजे हा काहीतरी एक फंक्शन आहे, त्याला फंक्शनला मल्टिप्लाइड बाय दुसरा फंक्शन, पण हा फंक्शन फिक्स आहे. हा फंक्शन एक तर ई रेज टू ए टी किंवा ई रेज टू मायनस ए टीच आहे. हा जो फंक्शन आहे ना, हा फंक्शन, हे दोन फंक्शन झाले बेटा. याला म्हणेल मी एक्सपोनेन्शियल फंक्शन, याला म्हणेल मी अल्जेब्रिक फंक्शन, राईट. याला काय म्हणेल? एक्सपोनेन्शियल, याला काय म्हणेल? अल्जेब्रिक. आता हे अल्जेब्रिक एक्सपोनेन्शियल हे काय? ते लिहायचा नियम इंटिग्रेशन मधला आठवत असेल, हे सांगितलं बेटा तुम्हाला. हा एक्सपोनेन्शियल, हा अल्जेब्रिक आहे. इथे कुठलेही फंक्शन असू शकतं पण इथे कंपल्सरी एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल. इथे जे आहे ना बेटा ते कंपल्सरी एक्सपोनेन्शियल फंक्शनच असेल. इथे माझं कुठलंही फंक्शन असू शकतं. ते कधी कधी ट्रिग्नोमेट्री असेल, कधी कधी हे अल्जेब्रिक असेल, ठीक आहे. कुठलंही फंक्शन तिथे असू शकतं असं लक्षात घ्या. मग असे गणित आले तर काय करायचं? मग त्याच्यासाठी बेटा सगळ्यात पहिले जो ई एक्सपोनेन्शियलला जो फंक्शन मल्टिप्लाय आहे ना, एक्सपोनेन्शियलला जो फंक्शन मल्टिप्लाय, दुसरा फंक्शन एक्सपोनेन्शियल सोडून जो फंक्शन आहे तो इथे लिहायचा. एक्सपोनेन्शियल सोडून मग टीचा स्क्वेअर आहे, राईट. एक्सपोनेन्शियल सोडून किती आहे? टीचा स्क्वेअर. आधी त्याचा लॅपलास काढा. त्याचा लॅपलास मला माहिती आहे, टी रेज टू एन किती येतं? एन फॅक्टोरियल. म्हणजेच मग 2 चा फॅक्टोरियल अपॉन एस रेज टू 2 प्लस 1. म्हणजेच 2 चा फॅक्टोरियल 2 आला आणि एस रेज टू किती आलं बेटा? 3. कोणाचं? लॅपलास ऑफ टीचा स्क्वेअर. लॅपलास ऑफ कशाचा? टीचा स्क्वेअर. याचं उत्तर भेटलं. लॅपलास ऑफ टीचा स्क्वेअर उत्तर भेटलं बेटा याचं. पुढे काय? आता ना बेटा फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी, लॅपलास ऑफ किती आहे? ई रेज टू मायनस ए टी आहे. मायनस ए टी आलं, एफ ऑफ टी विच इज इक्वल टू एफ ऑफ एस प्लस ए. ऍक्च्युली या प्रॉपर्टीचं मिनिंग आता काय ते सांगतोय. ही जी प्रॉपर्टी असं म्हणते, तुझा जो तू लॅपलास काढलेला आहे, जर त्याला एक्सपोनेन्शियल मल्टिप्लायला आलं, त्याला जर एक्सपोनेन्शियल मल्टिप्लायला आलं तर आन्सर मध्ये सगळ्यात शेवटी एसच्या जागी एस प्लस ए टाक. ए ची किंमत इथे ओळख. एक्सपोनेन्शियल ई रेज टू मायनस ए टी किंवा प्लस ए टी, हा ए आला, ए ची किंमत एस प्लस 3 झाली, म्हणजे एसच्या जागी एस प्लस 3 येणार. ह्या गणितामध्ये एसच्या जागी काय बेटा? एस प्लस 3. बस, बाकी काही चेंज नाहीये. एवढं सिंपल. म्हणजे साधा लॅपलास काढायचा, प्रॉपर्टी लिहायची आणि एसच्या जागी काय येणार हा डोकं लावून लिहायचा. एसच्या जागी एस प्लस ए, हा मायनस आहे ना, एस प्लस ए येतं. एस प्लस ए ची काय किंमत आहे? 3 लिहिलं. ए ची किंमत ओळख 3 लिहिली. म्हणजेच लॅपलास ऑफ आता इथे ई रेज टू मायनस 3t इंटू द टीचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 2 अपॉन खाली एस प्लस 3 त्याचा स्क्वेअर झाला. संपला विषय. एस प्लस 3 त्याचा काय झाला? स्क्वेअर झाला. सगळं गणित तसंच आहे मागच्या सारखंच, फक्त एसच्या जागी काहीतरी अजून पुढे टाकतावं लागतं. हे एक्सपोनेन्शियल प्रॉपर्टी सांगते. हे कोण सांगते बेटा? एक्सपोनेन्शियल प्रॉपर्टी सांगते. मी अशा स्टाईलचं अजून एक गणित घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लॅपलास ऑफ सपोज मी तुम्हाला विचारलं आता टी प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, ठीक आहे, आणि इथे ई रेज टू मायनस 2t आला. ई रेज टू किती आलं? मायनस 2t. याला लिहिताना पुन्हा आता लॅपलास ऑफ काय लिहून घेतो बेटा? ई रेज टू मायनस 2t इंटू द टी प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर.
इंटू द किती आलं टी प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, आता इथे एक्सपोनेन्शियल मल्टिप्लायला आहे आणि साधं झालं. हे अल्जेब्रिक फंक्शन, हे एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग पहिले साध्याचा लॅपलास काढ, पहिले साधाचा लॅपलास काढ. मग पहिले काढताना नाव सगळ्यात पहिल्यांदा लॅपलास ऑफ कशाचा टी प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, मग लॅपलास ऑफ टी प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे ए चा स्क्वेअर प्लस 2a b प्लस b चा स्क्वेअर विच इज इक्वल टू लॅपलास ऑफ किती टी चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ टी प्लस वन विच इज इक्वल टू लॅपलास ऑफ प्रत्येकाला लॅपलास सेपरेट. लॅपलास ऑफ कशाचा टी चा स्क्वेअर प्लस 2 बाहेर काढला, लॅपलास ऑफ कशाचा टी चा प्लस लॅपलास ऑफ कशाचा बेटा 1 चा. मग n फॅक्टोरियल अपॉन खाली s रेज टू n प्लस 1 प्लस 2 इंटू द इथे 1 आहे म्हणजे किती येईल 1 चा फॅक्टोरियल अपॉन s रेज टू 1 प्लस 1 प्लस किती आलं 1 अपॉन s. पुढे 2 चा फॅक्टोरियल 2 आणि इथे s रेज टू 3 आलं प्लस 2 इंटू द 1 चा फॅक्टोरियल 1 म्हणजे s रेज टू 2 आलं प्लस 1 अपॉन s. ही कोणाची किंमत आली लॅपलास ऑफ t प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. गॉट इट. मग आता नाव बाय युजिंग पुन्हा फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी बेटा. लॅपलास ऑफ कशाचा e रेज टू मायनस ए टी इंटू द एफ ऑफ टी असेल तर काय येतं एफ ऑफ एस प्लस ए. राईट, विचार करा आणि सांगा एसच्या जागी काय एस प्लस ए. प्लस ए ची काय किंमत आहे 2 आहे, ए ची काय किंमत आहे 2. सगळीकडे एसच्या जागी एस प्लस 2, एसच्या जागी एस प्लस 2, एसच्या जागी एस प्लस 2. खाल्लास विषय, एवढं सिंपल आहे. मग द्यात आता लॅपलास ऑफ कशाचा e रेज टू मायनस 2t ठीक आहे इंटू द टी प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 2 अपॉन एसच्या जागी एस प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब प्लस 2 अपॉन खाली पुन्हा एस प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1 अपॉन पुन्हा एस प्लस 2 विच विल बी योर फायनल आन्सर. विच विल बी योर फायनल आन्सर. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून शांततेत घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. फक्त हे लक्षात घ्या एसच्या जागी काय टाकायचं तेवढं जर लक्षात आलं तर फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी इझिली जमते. एसच्या जागी काय टाकायचं एवढं ओळखा, एक्सपोनेन्शियल सोबत काय मल्टिप्लाय ते ओळखा. आधी साधं लॅपलास काढा, मग एक्सपोनेन्शियल मल्टिप्लायला आहे म्हणून एसच्या जागी काय टाकायचं तेवढं ओळखा. ते ओळखता आलं की गणित सुटेल. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी पण लिहा, गणित पण लिहून घ्या. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी पण लिहा, गणित पण लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता पुढचे सम्स बेटा काय म्हणतंय काय नाही ते बघू. फाइंड द लॅपलास ऑफ किंवा लॅपलास ऑफ कोणाचा काढायचा आहे लॅपलास ऑफ आता e रेज टू मायनस 2t लॅपलास ऑफ e रेज टू मायनस 2t लॅपलास ऑफ e रेज टू मायनस 2t इंटू द साइन ऑफ 4t इंटू द साइन ऑफ 4t. ओके, कसं सोडवणार. सगळ्यात पहिल्यांदा लॅपलास ऑफ कशाचा निघेल बेटा साइन ऑफ 4t चा. साइन ऑफ 4t ए अपॉन खाली किती येणार एस चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. मग लॅपलास ऑफ पुन्हा साइन ऑफ 4t विच इज इक्वल टू 4 अपॉन खाली किती येणार एस चा स्क्वेअर प्लस 16. एस चा स्क्वेअर प्लस किती आलं बेटा 16. पुन्हा मग बाय युजिंग कुठली प्रॉपर्टी बेटा लॅपलास ऑफ e रेज टू मायनस ए टी इंटू द एफ ऑफ टी विच इज इक्वल टू एफ ऑफ एस प्लस ए. म्हणजेच एसच्या जागी एस प्लस ए ची काय किंमत आहे 2. एसच्या जागी एस प्लस 2 टाका, संपला विषय. एसच्या जागी किती बेटा एस प्लस 2 म्हणजेच लॅपलास ऑफ e रेज टू मायनस 2t इंटू द साइन ऑफ 4t विच इज इक्वल टू 4 अपॉन एसच्या जागी एस प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस किती आलं बेटा 16. याला पुढे सोडता येईल ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2 ए बी प्लस बी चा स्क्वेअर आणि प्लस 16 विच इज इक्वल टू 4 अपॉन खाली एस चा स्क्वेअर बे दुने 4s प्लस 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 आणि प्लस किती बेटा 16. म्हणजेच 4 अपॉन खाली एस चा स्क्वेअर प्लस 4s प्लस 20 विच विल बी योर फायनल आन्सर. विच विल बी योर फायनल आन्सर. कळालं बेटा. अजून एक गणित घेतो याच्या बाजूला. लॅपलास ऑफ आता काढायचा आहे e रेज टू लॅपलास ऑफ e रेज टू t इंटू द कॉस ऑफ 2t e रेज टू t इंटू द कॉस ऑफ 2t. पहिल्यांदा पुन्हा आता लॅपलास कोणाचा कॉस ऑफ 2t चा काढा आधी.
विच इज इक्वल टू एस अपॉन खाली एस चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर, याच्याच पुढे कंटिन्यू करतो एस अपॉन एस चा स्क्वेअर प्लस 4, राईट, एस चा स्क्वेअर प्लस 4 आलं. मग आता बाय युझिंग द प्रॉपर्टी, बाय युझिंग कुठली बेटा, लॅपलास ऑफ ई रेस टू ए टी, ठीक आहे, एफ ऑफ टी विच इज इक्वल टू एफ ऑफ एस प्लस ए. याचं मिनिंग एस मायनस ए, सॉरी प्लस आलं तर इकडे मायनस येतं, एसच्या जागी एस मायनस ए ची इथे काहीच किंमत नाही म्हणजे 1 आला, म्हणजे एस मायनस 1 येईल, राईट. मग therefore लॅपलास ऑफ ई रेस टू प्लस टी इंटू द कॉस ऑफ 2t विच इज इक्वल टू एसच्या जागी एस मायनस 1, मग एस मायनस 1 अपॉनला खाली एस मायनस 1 त्याचा स्क्वेअर आणि प्लस 4. याला सोडवावं लागेल, एस मायनस 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी चा स्क्वेअर आणि प्लस 4. पुढे इथे एस मायनस 1 अपॉनला खाली एस चा स्क्वेअर मायनस 2s, ठीक आहे, प्लस 1 प्लस 4. म्हणजेच इथे पुन्हा एस मायनस 1 त्याला डिवायडेड बाय एस चा स्क्वेअर मायनस 2s प्लस 5 विच विल बी योर फायनल आन्सर, चलो व्हिडिओ पॉज करा, दोघी गणित शांततेत लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि दोघीच्या दोघी गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि दोघीच्या दोघी गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि दोघीच्या दोघी गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा करतो झालं असेल. नेक्स्ट सम बेटा, आता पुढचा सम काय म्हणतोय ते बघू. लॅपलास कोणाचा काढायचा आहे, लॅपलास ऑफ ई रेस टू मायनस 3t ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 कॉस ऑफ 5t, 2 कॉस ऑफ 5t मायनस 3 साइन ऑफ 5t, मायनस 3 साइन ऑफ 5t, ब्रॅकेट कंप्लीट, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. पहिल्यांदा लॅपलास कोणाचा निघेल बेटा, 2 कॉस ऑफ 5t मायनस 3 साइन ऑफ 5t. पहिल्यांदा लॅपलास याचा निघेल, मग मल्टिप्लाय काय होईल ते बघू, ठीक आहे. ओके, इथे पहिल्यांदा 2 बाहेर निघाला, लॅपलास ऑफ कशाचा, कॉस ऑफ 5t मायनस 3 बाहेर निघाला, लॅपलास ऑफ कशाचा, साइन ऑफ 5t. ओके, पुढे 2 तसाच कॉस म्हणजेच काय लिहिते एस अपॉन खाली एस चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर मायनस 3 इथे एस आलाय म्हणजेच मग वरच्या साईडला 5 अपॉन खाली किती येणार बेटा, एस चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर. इथे 2s अपॉनला खाली एस चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर किंवा 5 चा स्क्वेअर किती आला बेटा 25 प्लस मायनस 5 त्रिक 15 अपॉन खाली एस चा स्क्वेअर प्लस 25, एस चा स्क्वेअर प्लस काय आलं बेटा 25. यालाच लसाबी किती आला, एस चा स्क्वेअर प्लस 25 वरच्या साईडला 2s मायनस 15. कुणाची किंमत आली, लॅपलास ऑफ 2 कॉस ऑफ 5t मायनस 3 साइन ऑफ 5t, मायनस 3 साइन ऑफ 5t. ओके, हे भेटून गेलं बच्चा. हे पुढे काय आता याला मल्टिप्लाय बाय लॅपलास ऑफ बाय युजिंग कशाचं बेटा, ई रेस टू मायनस ए टी एफ ऑफ टी विच इज इक्वल टू एफ ऑफ एस प्लस ए. एसच्या जागी एस प्लस ए, प्लस ए ची काय किंमत इथेच बघा, ए ची काय किंमत आहे 3, म्हणजे एसच्या जागी एस प्लस 3 टाकायचं आहे, राईट. मग आता therefore लॅपलास ऑफ ई रेस टू मायनस 3t ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 कॉस ऑफ 5t मायनस 3 साइन ऑफ 5t विच इज इक्वल टू 2 इंटू द ब्रॅकेट एसच्या जागी एस प्लस 3 मायनस 15 त्याला डिवायडेड बाय एसच्या जागी एस प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 25. एसच्या जागी त्याला एस प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 25. याला सिम्प्लिफाय, हा 2 इथे मल्टिप्लाय, इथे मल्टिप्लाय, किती आलं 2s प्लस 6 वजा 15 त्याला डिवायडेड बाय, याला पुन्हा फोडा, ए चा स्क्वेअर प्लस 2 ए बी, 2 ए लिहिलं बी लिहिलं प्लस बी चा स्क्वेअर आणि प्लस किती बेटा 25. फाईन, पुढे याला सिम्प्लिफाय करू. लॅपलास ऑफ कोणाचा येतोय आपला, ई रेस टू मायनस 3t ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 कॉस ऑफ, हे इकडचं बेसिक्स पुसून टाकतो बेटा, काही गरज नाही आता यांची सध्या तरी. 2 कॉस ऑफ किती बेटा 5t मायनस 3 साइन ऑफ 5t
विच इज इक्वल टू पुन्हा किती लिहिते 2s प्लस 6 मायनस 15 कॅल्क्युलेशन करा प्लस 6 मायनस 15 किती आलं बेटा -9 त्याला डिवायडेड बाय पुन्हा s चा स्क्वेअर 3 दुने 6s प्लस 9 आणि प्लस 25 पुढे 2s मायनस 9 अपॉनला खाली s चा स्क्वेअर प्लस 6s 25 प्लस 9 किती आलं 34 प्लस 34 which will be your final answer. Which will be your final answer. कळालं बेटा चलो व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं शांततेमध्ये लिहून काढा आधी साध्याचा लॅपलास काढला मग त्याला मल्टिप्लाय केलं एसच्या जागी काय टाकायचं ते टाकून दिलं एसच्या जागी काय टाकायचं ते टाकून दिलं हळूहळू स्टेप्स वाढतायत बेटा हळूहळू स्टेप्स तुमच्या वाढत चालल्या आहेत हळूहळू स्टेप्स तुमच्या काय होत आहेत बेटा वाढत आहेत व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्या अपेक्षा करतो झालं असेल नेक्स्ट सम बेटा आता पुढचं लॅपलास ऑफ कशाचा काढायचंय बघू आता लॅपलास ऑफ e raised to minus 2t e raised to minus 2t ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 cos of 4t minus 2 sin of 3t ओके सगळ्यात पहिल्यांदा लॅपलास कोणाचं निघेल बेटा 3 cos of 4t याला विसरून जा मायनस 2 sin of 3t पहिल्यांदा याचा लॅपलास काढायचा विच इज इक्वल टू 3 बाहेर निघाला लॅपलास ऑफ cos of 4t मायनस 2 बाहेर निघाला लॅपलास ऑफ sin of 3t ओके 3 तसाच cos of 4t cos किती येतं s अपॉन म्हणजेच मग s अपॉन खाली s चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर मायनस 2 गुणिले a अपॉन a ची किंमत 3 आहे s चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू किती आलं 3s अपॉन खाली s चा स्क्वेअर प्लस 16 मायनस 3 दुने 6 अपॉन s चा स्क्वेअर प्लस 9 ही कोणाची किंमत आली बेटा लॅपलास ऑफ 3 cos of 4t मायनस 2 sin of 3t ओके बरं मग आता इथे बाय युझिंग कुठलं बेटा लॅपलास ऑफ e raised to minus 80 into the f of t which is equal to f of s plus a s च्या जागी काय येईल तेवढं विचार करा s च्या जागी s plus a ची किंमत किती आहे 2 s च्या जागी किती येणार s plus 2 खल्लास विषय मग therefore लॅपलास ऑफ कशाचा e raised to minus 2t into the 3 cos of 4t minus 2 sin of 3t which is equal to 3 s च्या जागी s plus 2 त्याला डिवायडेड बाय s च्या जागी s plus 2 त्याचा स्क्वेअर प्लस 16 मायनस 6 अपॉन खाली पुन्हा s च्या जागी s plus 2 त्याचा स्क्वेअर आणि प्लस 9 s च्या जागी त्याला s plus 2 राईट पुन्हा मग इथे 3s प्लस 6 3s आणि 3 दुने 6 इथे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर प्लस किती येईल बेटा 16 मायनस 6 अपॉन खाली a चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर आणि प्लस 9 ठीक आहे पुढे इथे 3s प्लस 6 त्याला डिवायडेड बाय s चा स्क्वेअर प्लस 2 दुने 4s प्लस डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा बेटा 2 चा स्क्वेअर प्लस 16 2 चा स्क्वेअर प्लस 16 20 20 प्लस मायनस 6 अपॉन खाली पुन्हा s चा स्क्वेअर प्लस 4s प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 9 म्हणजे 4 प्लस 9 किती आलं बेटा 13 प्लस 13 विच विल बी योर फायनल आन्सर चलो व्हिडिओ पॉज कर हे तर काय आता लसावी सारखं नाही आहे बेटा पुन्हा एकदा काही लिहू शकत नाही त्याला पुढे काही सॉल्व्ह करू शकत नाही तसंच्या तसंच होईल व्हिडिओ पॉज करा सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल
नेक्स्ट सम बेटा अशाच स्टाईलचं काय म्हणतंय काय नाही ते बघू. लॅपलास ऑफ e raised to minus 3t ब्रॅकेटच्या आतमध्ये साइन ऑफ 3t इंटू द कॉस ऑफ 40 ओके. सगळ्यात पहिल्यांदा लॅपलास कोणाचा काढायचा बेटा, साइन ऑफ 3t इंटू द कॉस ऑफ 40 असं सोडवलंय बेटा आपण. आठवतंय, याला 1/2 ने डिवाइड करायचं आणि लॅपलास घेताना पुन्हा 2 आणि मल्टिप्लाय करायचं. राईट, डिवाइड पण केलं मल्टिप्लाय पण केलं. मग घेताना पहिले मोठी म्हणजे कॉस ऑफ 40 इंटू द साइन ऑफ 3t. राईट, पहिले ए मोठा आला पाहिजे मग बी छोटा आला पाहिजे. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे कुठला, 2 cos a इंटू द साइन b. 2 cos a इंटू द साइन b, साइन ऑफ a प्लस b माइनस साइन ऑफ किती येतं बेटा, a माइनस b. साइन ऑफ a प्लस b माइनस साइन ऑफ किती येतं, a माइनस b. ओके, मग आता इथे 1/2 तसाच लॅपलास ऑफ 2 ही a ची किंमत ही b ची किंमत, मग साइन ऑफ a प्लस b म्हणजेच 40 प्लस 3t माइनस साइन ऑफ a माइनस b 40 माइनस 3t विच इज इक्वल टू 1/2 लॅपलास ऑफ साइन ऑफ किती बेटा 70 माइनस साइन ऑफ t. साइन ऑफ 70 माइनस साइन ऑफ t. पुन्हा इथे 1/2 तसाच ब्रॅकेटच्या आतमध्ये लॅपलास ऑफ कशाचा, साइन ऑफ 70 माइनस, ठीक आहे, माइनस लॅपलास ऑफ कशाचा बेटा, साइन ऑफ t. ठीक आहे, पुन्हा इथे 1/2 तसाच साइन ऑफ 70 किती 7 खाली s चा स्क्वेअर प्लस 7 चा स्क्वेअर माइनस 1 खाली s चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. ओके, पुन्हा मग इथे 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये 7 s चा स्क्वेअर प्लस 49 माइनस 1 s चा स्क्वेअर प्लस 1. ओके, हे कोणाची किंमत आली बेटा, लॅपलास ऑफ कॉस ऑफ 3t इंटू द साइन ऑफ 3t इंटू द कॉस ऑफ 40. साइन ऑफ 3t इंटू द कॉस ऑफ 40. ओके, लॅपलास आला याचा. आता फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी बाय युजिंग कुठला बेटा, लॅपलास ऑफ कशाचा, e raised to minus 80 into the f of t which is equal to f of s plus a. s च्या जागी s plus a ची काय किंमत आहे ती बघा, a ची काय किंमत आहे 3. s च्या जागी काय टाकायचं बेटा, s plus 3. s च्या जागी काय टाकायचं आहे, s plus 3. मग therefore लॅपलास ऑफ कशाचा, e raised to minus 3t into the sin of 3t into the cos of 40 which is equal to 1/2 तसाच ब्रॅकेटच्या आतमध्ये 7 s च्या जागी s प्लस 3 त्याचा स्क्वेअर, s च्या जागी s प्लस 3 त्याचा स्क्वेअर प्लस 49 माइनस 1 पुन्हा s च्या जागी s प्लस 3 त्याचा स्क्वेअर आणि प्लस 1. ओके, आता आपल्याला याला फोडायचं आहे बेटा. ठीक आहे, तर किती येईल, 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये 7 a चा स्क्वेअर प्लस 2a b प्लस b चा स्क्वेअर. राईट, आणि प्लस किती आला बेटा 49 माइनस पुन्हा इथे 1 खाली a चा स्क्वेअर प्लस 2a b प्लस b चा स्क्वेअर आणि प्लस 1 प्लस किती आला बेटा 1. पुन्हा मग 1/2 7 खाली s चा स्क्वेअर प्लस 3 दुने 6s प्लस कॅल्क्युलेशन करा बेटा, 3 चा स्क्वेअर प्लस 49, 3 चा स्क्वेअर प्लस 49 किती आला बेटा 58 माइनस 1 खाली s चा स्क्वेअर प्लस 6s प्लस 9, 3 चा स्क्वेअर 9, 9 अधिक 1 10 which will be your final answer. चलो व्हिडिओ पॉज करा, खूप महत्वाचं आहे, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि 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 गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट सम बेटा, आता शेवटचं गणित आहे बेटा फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टीचं.
हे शेवटचं गणित असेल फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टीचं. काय म्हणते बेटा ते बघू. ठीक आहे, गणित काय म्हणते ते बघू. लॅपलास ऑफ साइन ऑफ हायपरबोलिक 2t into the sine of hyperbolic 2t into the cos of 3t into the cos of 3t. आता ना बेटा एक फॉर्म्युला येतो. साइन ऑफ हायपरबोलिक 80 इज इक्वल टू ई रेस टू, नीट लक्ष द्या, इज इक्वल टू किती येतं बेटा माहिती का. हायपरबोलिक 80 इज इक्वल टू ई रेस टू 80 मायनस ई रेस टू मायनस 80 अपॉन ला 2. साइन ऑफ हायपरबोलिक 80 चा हा फॉर्म्युला फिक्स आहे. साइन ऑफ हायपरबोलिक 80 ई रेस टू 80 मायनस ई रेस टू मायनस 80 अपॉन ला 2. तसंच कॉस ऑफ हायपरबोलिक 80 चा पण फॉर्म्युला फिक्स आहे, फक्त चेंज थोडा होतो. ई रेस टू 80 प्लस ई रेस टू मायनस 80 अपॉन ला 2 येतं. ई रेस टू 80 प्लस ई रेस टू मायनस 80 अपॉन ला 2. खूप आयएमपी फॉर्म्युले, खूप आयएमपी फॉर्म्युले. हे जर फॉर्म्युला लक्षात आलं तरच हे गणित जमेल, अन्यथा जमणार नाही. बरं, मग इथे लॅपलास ऑफ साइन ऑफ हायपरबोलिक 2t आहे, ए च्या ऐवजी 2 आलाय. मग इथे फॉर्म्युला काय येईल. ई रेस टू 2t मायनस ई रेस टू मायनस 2t अपॉन ला 2 इंटू द कॉस ऑफ 3t इंटू द किती आलं बेटा कॉस ऑफ 3t. 1/2 बाहेर काढून घेतलं. लॅपलास ऑफ कशाचं येईल बेटा. ई रेस टू 2t मायनस ई रेस टू मायनस 2t इंटू द कॉस ऑफ 3t इंटू द किती आलं बेटा कॉस ऑफ 3t. आता काय होईल, हा कॉस याला मल्टिप्लाय, हा कॉस याला मल्टिप्लाय. ठीक आहे, मग 1/2 तसाच. लॅपलास ऑफ इथे मोठा चौकन डब्बा घेतो. लॅपलास ऑफ कशाचा येईल. ई रेस टू 2t इंटू द कॉस ऑफ 3t पहिलं झालं, मायनस लॅपलास ऑफ पुन्हा इथे ई रेस टू मायनस 2t इंटू द कॉस ऑफ 3t इंटू द कॉस ऑफ किती आलं बेटा 3t. काही अडचण, नीट लक्ष द्या. 1/2 बाहेर काढला, हा कॉस ऑफ 3t याला मल्टिप्लाय, हा कॉस ऑफ 3t याला मल्टिप्लाय. आता दोघांमध्ये लॅपलास ऑफ, नाव दोघांमध्ये एक कॉमन आहे बेटा. लॅपलास ऑफ कुणाचा काढायचा आहे. कॉस ऑफ 3t. कॉस ऑफ 3t किती बेटा एस अपॉन खाली एस चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू एस अपॉन एस चा स्क्वेअर प्लस 9. ठीक आहे, म्हणजे या दोघांचा लॅपलास मी इथेच काढून घेतला. आता इथे फर्स्ट शिफ्टिंग पण आणि सेकंड शिफ्टिंग पण, सॉरी फर्स्ट दोघी फर्स्ट आहे, पण दोघी मधल्या ज्या दोघी प्रॉपर्टीज आहेत त्या दोघी वापरायच्या. म्हणजे काय, या ठिकाणी त्याच्या ठिकाणी त्याच्या खाली लिहितो बेटा एसच्या जागी किती येईल एस मायनस 2. याच्या इथे एसच्या जागी एस प्लस 2 येणार. राईट, याच्या इथे एसच्या जागी एस मायनस 2, याच्या इथे याच्या जागी एस प्लस 2. ठीक आहे, वाटलंच तर इथे आपण दोघी प्रॉपर्टीज पण घेऊ. लॅपलास ऑफ ई रेस टू मायनस 80 किंवा प्लस एफ ऑफ टी विच इज इक्वल टू एफ ऑफ एस मायनस ए. आणि इथे लॅपलास ऑफ ई रेस टू मायनस 80 इंटू द एफ ऑफ टी विच इज इक्वल टू एफ ऑफ एस प्लस ए विच इज इक्वल टू किती बेटा एफ ऑफ एस प्लस ए. दोघांच्या प्रॉपर्टीज पण लिहिल्या आणि एसच्या जे काय ते पण लिहून घेतलं. मग विच इज इक्वल टू पुन्हा आता इथे कंटिन्यू करतोय. हा हे फक्त रफ पार्ट झाला, पुन्हा इथे कंटिन्यू. 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये कॉस ऑफ 3tचं उत्तर काढलेलं आहे. हे आहे एसच्या जागी इथे काही एस मायनस 2, मग एस मायनस 2 अपॉनला खाली एस मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजेच किती येईल 9. डायरेक्टली घेतो 9. फाईन, पुढे मायनस पुन्हा इथे एसच्या जागी एस प्लस 2 अपॉनला पुन्हा इथे एसच्या जागी एस प्लस 2 त्याचा स्क्वेअर आणि प्लस 9. ब्रॅकेट कंप्लीट. लॅपलास काढला त्याचा, लॅपलास काढला. पुढे याला पुन्हा सिम्प्लिफाय होईल बेटा, पुन्हा याला सिम्प्लिफाय करता येईल. राईट, कशाचा लॅपलास काढतोय आता मी इथे. लॅपलास ऑफ साइन ऑफ हायपरबोलिक 2t इंटू द कॉस ऑफ 3t विच इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये. इथे दोघांचा लसावी वेगवेगळा आहे. ठीक आहे, इथे एस मायनस 2 तसंच ठेवा, ए चा स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. राईट, आणि प्लस किती आलं इथे पुढे 9.
फाईन. त्याच्यानंतर मायनस तसंच पुन्हा इथे एस प्लस टू आलं, त्याला डिवायडेड बाय पुन्हा ए चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर आणि प्लस 9 ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू 1/2. इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये एस मायनस 2 अपॉनला खाली एस चा स्क्वेअर मायनस 4s प्लस 9 च्या 13. ठीक आहे, मायनस पुन्हा इथे एस प्लस 2 अपॉनला खाली एस चा स्क्वेअर प्लस 4s प्लस 13 which will be your final answer. Which will be your final answer. खूप महत्वाचं गणित होतं बेटा, खूप म्हणजे खूप महत्वाचं गणित होतं. ह्या गणिताचा व्हिडिओ दोनदा बघाल, ह्या गणिताचा व्हिडिओ दोनदा बघाल बेटा. ठीक आहे, ओके बच्चा लोक, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, गुड डे.